शुभ सकाळ सर्वांना. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण कमांड प्रॉम्प्ट आणि त्यानंतर जेडीके सेटअप आणि त्या संबंधी लागणारं जावा सी कंपायलर आणि जावा इंटरप्रिटर हे दोन महत्त्वाचे टूल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले होते. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जावाचा पहिला प्रोग्राम नोटपॅडच्या विंडोमध्ये कसं लिहायचा आहे आणि जो काय आपण प्रोग्राम त्यामध्ये लिहिणार आहोत त्यातला जो काय कंटेंट आहे तो आज आपल्याला थोडं समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की सर थेरीचं पार्ट बघूया. आज मी आजच्या लेक्चरमध्ये जावाचा पहिला प्रोग्राम कसा लिहायचा आणि त्यातला जो काय कंटेंट आहे, फॉर एक्झाम्पल क्लास, त्याची मेन मेथड, त्यात कुठले 0 कीवर्ड्स वापरले गेलेले आहेत. ठीक आहे. आपण त्या प्रत्येक स्टेटमेंटचं मिनिंग आपण आज बघायचं आपल्याला इथं. ठीक आहे. तर मी सुरुवातीला एक नोटपॅडची विंडो ओपन करतो की ज्यामध्ये मला जावाचा कोड लिहायचा आहे. ठीक आहे. ऍक्च्युली जावाचा कोड आता एकदा परत थोडेसे 2 मिनिटं मी तुम्हाला जी काही काल आपण प्रोसेस परफॉर्म करून बघितली होती, आपण आज ती प्रोसेस थोडीशी आज एकदा इथं तुमच्यासाठी परत डबल परफॉर्म करून बघूया. ठीक आहे. तर आपण काल मागच्या लेक्चरमध्ये आपण जेडीके किट नावाचं टूल बघितलं होतं. त्यामध्ये 2 महत्त्वाचे आपण टूल्स बघितले. एक जावाचा प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी. दुसरा टूल आपण बघितला होता जावा नावाचा टूल की जो जावाचा प्रोग्राम इंटरप्रिटेट करतो. ऍक्च्युली जावाचं एक फ्युचर आहे महत्वाचं. जावा इज अ कंपायलेशन ॲज वेल ॲज इंटरप्रिटेशन. असं एक त्या जावाचं एक फ्युचर आहे. तर हे फ्युचरच्या संबंधित 2 महत्त्वाचे आपण टूल्स बघितले, जावासी आणि जावा कंपाईल करण्यासाठी आणि रन करण्यासाठी म्हणजेच इंटरप्रिटेशन करण्यासाठी. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं की आपण एक नोटपॅडची विंडो ओपन करा किंवा कुठलाही एखादा एडिटर ओपन करा की ज्यामध्ये तुम्ही नोटपॅडचा कोड लिहू शकता. असे बरेचसे एडिटर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्यापैकी नोटपॅड आहे, नोटपॅड प्लस प्लस आहे, असे अजून बरेचसे बाकी टूल्स अवेलेबल आहेत की ज्यामध्ये तुम्ही जावाचा प्रोग्राम लिहायचा आहे, व्यवस्थित तो प्रॉपर लोकेशनला सेव्ह करायचा आहे आणि प्रॉपर लोकेशनला सेव्ह झाल्यानंतर तो प्रोग्राम तुम्हाला कमांड प्रॉम्प्टला तुमच्या फोल्डरचा पाथ सेट करून तिथून तुम्हाला तो प्रोग्राम काय करायचा आहे, रन करायचा आहे. ठीक आहे. मग सुरुवातीला मी क्लास बनवतो. क्लास इज अ रिझर्व्ह कीवर्ड फॉर क्रिएटिंग द क्लास. एक क्लासचं नाव देतो मी TYBCA1. नेहमी गुड प्रॅक्टिस टेक द फर्स्ट कॅरेक्टर ॲज अ कॅपिटल ऑफ द क्लास. तर काय केले बघा, मी सुरुवातीला क्लास बनवलेला आहे मी. ठीक आहे. काय बनवलं तर क्लास हा एक रिझर्व्ह कीवर्ड आहे. त्या क्लासचं एक नाव दिलं मी इथं TYBCA1, ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट मेन्शन केलेलं आहे. तर व्हॉट इज मीन बाय क्लास? Class is a user-defined data type who collects different types of data into a single unit. एक क्लास काय आहे तर क्लास एक युजर डिफाईन डेटा टाईप आहे. त्याचं काय काम आहे, मल्टिपल टाईपचा डेटा आणि मल्टिपल फंक्शन्स एकत्रित बाइंड करून ठेवण्याचं काम कोण करणार आहे, क्लास करतो. कोण करतं, क्लास. म्हणून आपण त्या क्लासला काय म्हणतोय, आपण युजर डिफाईन डेटा टाईप म्हणतो. मग इथे युजर डिफाईन डेटा टाईप कशावरून ठरला, TYBC हे आपलं स्वतःचं युजर डिफाईन आहे आणि कशा मार्फत मांडला आपण, तर क्लासच्या मार्फत मांडला. म्हणून आपण क्लासला काय म्हणतोय, क्लास इज अ युजर डिफाईन डेटा टाईप हू कलेक्ट द डिफरंट टाइप्स ऑफ डेटा इनटू अ सिंगल युनिट. ठीक आहे. कारण हा तुमचा C++चा कन्सेप्ट आहे, त्यामध्ये मी क्लास नावाचा कन्सेप्ट शिकलेला आहे. तर क्लासचा काय पर्पज आहे, डिफरंट टाइपचा डेटा एकत्रित बाइंड करून ठेवणे. मग त्यात मी क्लासमध्ये तुम्ही फंक्शन घेऊ शकता, त्या क्लासमध्ये तुम्ही व्हेरिएबल्स घेऊ शकता, वेगवेगळ्या टाइपचे इंटिजर, फ्लोट, डबल. आता जावा म्हणलं की त्यात तुम्हाला परत इंटिजर आहे, फ्लोट आहे, डबल आहे, कॅरेक्टर आहे, स्ट्रिंग आहे, बुलियन आहे, बाईट आहे. ठीक आहे. असे बरेच डेटा टाइप्स तुम्हाला त्यामध्ये अवेलेबल आहेत. त्या टाइपचा डेटा तुम्ही क्लासमध्ये घेऊ शकता. ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट म्हणजे काय, हा क्लास चालू झाला आणि एंड इथे झाला.
या ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेटच्या अंडर तुम्ही त्या पर्टिक्युलर क्लासचं वर्किंग तुम्ही त्यामध्ये परफॉर्म करू शकता. दिस इज वन टाइप ऑफ ब्लॉक म्हणू शकतो आपण त्याला. हा ब्लॉक दाखवतो कसा आपण, हा ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेटने आपण तो ब्लॉक इथं बघू शकतो. ठीक आहे, क्लास काय समजलं, क्लास का घ्यायचा तेही बघितलं. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला पब्लिक स्टॅटिक वाईड मेन ERJ सबस्क्रिप्ट एंड ओपनिंग ब्रॅकेट अँड क्लोजिंग ब्रॅकेट. ओके, आता यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. तुम्ही कुठलेही प्रोग्राम तुम्ही घ्या, C++ घ्या, सी घ्या, C# घ्या, एक्सेट्रा. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्हाला महत्वाचा मुद्दा काय असतो की त्या प्रोग्राममध्ये एंट्री करण्यासाठी तुम्हाला एंट्री पॉइंट फार महत्वाचा असतो. तसं जावामध्ये सुद्धा तुम्हाला एक महत्वाची मेन मेथड आहे की जी पहिल्यापासून आधीच तयार करून ठेवलेली आहे आणि त्या मेथडच्या मार्फत तुम्ही तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन तुम्ही परफॉर्म करू शकता. ठीक आहे, तो एक एंट्री पॉइंट आहे. पण तुम्ही आतापर्यंत सी आणि C++ जर बघितलं असेल तर त्यात तुम्ही काय बघितलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही काय बघितलेलं आहे की तुम्ही त्यामध्ये फक्त मेन मेथड हे तुमचे क्लासच्या बाहेर तुम्ही आतापर्यंत बघितली होती. बरोबर आहे, की जिथून तुमच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन चालू व्हायचं, मग तो क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा आणि त्या क्लासचे काय महत्वाचे मेथड्स व्हेरिएबल असतील किंवा फंक्शन असतील ते तुम्ही तिथून मेन मधून कॉल करायचं. पण जावामध्ये तुम्हाला मेन मेथड लिहायची असेल तर ती तुम्हाला क्लासमध्येच लिहावी लागते. इट इज कंपल्सरी. हा तुम्हाला दुसरा कुठला ऑप्शन अवेलेबल नाहीये. कारण जावा इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. प्युअर म्हणजे काय? की पूर्णपणे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कन्सेप्टचा वापर हा झालाच पाहिजे. म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे? प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. जर आपण C++ आणि जावाचा जर विचार केला, तर दोन्हीचं कंपॅरिझन बघितलं, तर तुम्ही C++ मध्ये तुम्ही साधे सिंपल प्रोग्राम क्लास न वापरता पण करू शकता. फॉर एक्झाम्पल ॲडिशन ऑफ 2 व्हेरिएबल्स. परफॉर्म करताना तुम्हाला तिथं क्लास लिहायची गरज नाही. तुम्ही मेन मध्येच 3 व्हेरिएबल घेऊ शकता. पहिले 2 व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन करू शकता आणि तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये तुम्ही त्यांचे ॲडिशन करून डिस्प्ले करू शकता. पण जावामध्ये तुम्हाला तोच ॲडिशनचा प्रोग्राम परफॉर्म करायचा असेल, तर तुम्हाला क्लास हा लिहावाच लागेल. इट इज कंपल्सरी. ठीक आहे. कारण की जावाचा कुठलाही प्रोग्राम लिहा, तुम्हाला क्लास हा वापरावाच लागेल. कारण की जावा इज अ प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. आता आपण यामध्ये मेन मेथड दिलेली आहे, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग ARJ. आता ह्याचे मिनिंग काय आहे? पब्लिक इज अ रिझर्व्ह कीवर्ड. तर बघा, एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. जसं तुम्ही C++ शिकला, त्या C++ मध्ये तुम्हाला काही महत्वाचे ऍक्सेस स्पेसिफायर्स अवेलेबल होते. बरोबर? फॉर एक्झाम्पल पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, एक्सेट्रा. तसं जावामध्ये पण तुम्हाला महत्वाचे 4 ऍक्सेस स्पेसिफायर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. किती? 4. एक, पहिला मी इथंच नोटपॅड मध्ये मेन्शन करतो कमेंटच्या अंडर, जेणेकरून तुम्ही समजू शकता इथे व्यवस्थेमध्ये. परत नंतर आपण प्रोग्राम चालू करताना बघूया. पब्लिक, सेकंड वन इज प्रायव्हेट, थर्ड वन इज protected, and last one is the default modifier. ठीक आहे, इथे आपण कमेंट पूर्ण करू. ठीक आहे. आता बघा, हा पब्लिक काय आहे? ऍक्सेस स्पेसिफायरचे मिनिंग सांगतो तुम्हाला मी. क्लासेसमध्ये ऍक्सेस स्पेसिफायर वापरण्यामागचा उद्देश असा की तुमच्या क्लासमधल्या डेटाला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे. सिक्युरिटी म्हणजे नक्की काय? की क्लास मधला कुठला डेटा युजरला ऍक्सेस करून द्यायचा आहे, बरोबर, आणि कुठला ऍक्सेस करून द्यायचा नाही, हे आपण ह्या 4 महत्वाच्या ऍक्सेस स्पेसिफायर्स वरती आपण ठरवू शकतो. आता पब्लिकचं मिनिंग काय होतं? की क्लास मधला डेटा कुणीही कुठेही शेअर करू शकतं. कुणीही कुठेही शेअर करू शकतं. प्रायव्हेटचं मिनिंग काय असतं? की त्या क्लास मधला डेटा त्या क्लास पुरताच मर्यादित राहिला पाहिजे. त्या क्लासच्या बाहेर तो डेटा कुणीही ऍक्सेस करू शकत नाही. विथ इन अ क्लास तुम्ही तो डेटा कुठेही त्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकता.
मग त्या क्लासमधला तुमचा 100 लाईनचा कोड असेल, तर त्या क्लासमधल्या 100 लाईनच्या कोडमध्ये तुम्ही तो प्रायव्हेटचा डेटा शेअर करू शकता. पण त्या क्लासच्या बाहेर नाही, असं त्या प्रायव्हेटचं मीनिंग आहे. तिसरा कुठला अर्थ आहे तुमचा? प्रोटेक्टेड हा एक तुमचा तिसरा ऍक्सेस स्पेसिफायर आहे. त्याचा मीनिंग असा होतं, की तो स्वतः क्लास आणि त्याच्या संबंधित सब क्लास म्हणजे आपण असं म्हणूया पॅरेंट आणि चाइल्ड त्या एक दोघांच्या मध्येच तुम्ही तो डेटा काय करू शकता? शेअर करू शकता. म्हणून आपण त्याला काय म्हणतोय आपण? प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर. आणि जो चौथा आहे डिफॉल्ट मॉडिफायर म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही एखाद्या फंक्शनच्या सुरुवातीला कुठल्याही प्रकारचा ऍक्सेस स्पेसिफायर वापरत नाही, म्हणजेच तो काय झाला? डिफॉल्ट झाला. आता इथे बघा, या क्लासच्या सुरुवातीला मी काय लिहिले का हो? काही सुद्धा लिहिलेलं मेन्शन केलेलं नाही. म्हणून तो क्लास तुमचा काय झाला? डिफॉल्ट मॉडिफायर झाला. आता या मेनच्या सुरुवातीला काय लिहिलेलं आहे? मी पब्लिक लिहिले, म्हणजे हे तुमचे मेथड कशी झालेली आहे? पब्लिक झालेली आहे. पण जर समजा इथं पब्लिक हा नसतं, तर ही मेथड तुमची कशी झाली असती? डिफॉल्ट मेथड झाली असती. काय म्हणतोय आपण त्याला? डिफॉल्ट. मग डिफॉल्ट मॉडिफायर जर असेल, म्हणजे तुमच्या क्लासच्या फंक्शनच्या सुरुवातीला कुठल्याच प्रकारचा मॉडिफायर जर वापरला गेला नसेल, तर त्या क्लास किंवा तो मेथड किंवा ती मेथड तुम्ही होल प्रोग्राममध्ये कुठेही कसंही ऍक्सेस करू शकता. पण त्याला एक लिमिटेशन आहे, की तो डेटा तुम्ही एका पॅकेजमधून दुसऱ्या पॅकेजमध्ये ऍक्सेस करू शकत नाही. हा एक त्याचं महत्वाचं लिमिटेशन तुम्हाला इथं बघायला मिळतं. पण तसं पब्लिकच्या बाबतीमध्ये नाही. पब्लिकचा डेटा जर तुम्ही वापरत असाल, तर पब्लिकचा डेटा तुम्ही कुठेही, कधीही ऍक्सेस आणि यूज करू शकता. पॅकेज असू द्या, विथिन अ क्लास असू द्या, आउटसाइड द क्लास असू द्या. यू कॅन इझिली शेअर दोस डेटा विच इज पब्लिक. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण हे 4 महत्वाचे ऍक्सेस स्पेसिफायर्स बघितलेले आहेत. ठीक आहे. आपल्याला मिनिंग समजून घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला ते मी सांगितलं. ठीक आहे. आता त्यानंतर मेन्शन करू इथं आपण ऍज अ पब्लिक. तुम्ही म्हणता मला इथं पब्लिक नको, मला प्रायव्हेट घे. चालणार नाही. जे सिंटॅक्स जे दिलेले आहेत ते आपल्याला ते फॉलोच करावे लागतील. त्यानंतर मेन्शन केलेले स्टॅटिक हा एक महत्वाचा रिझर्व्ह कीवर्ड आहे. आता खरं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सगळ्या बेसिक कन्सेप्ट C++ मध्ये झालेल्या आहेत. मी तर म्हणेन तुम्हाला की ज्याचं C++ चांगल्या प्रकारे झालेला आहे, तो इथं जावाचं प्रोग्रामिंग अतिशय चांगल्या प्रकारे करू शकतो. कारण अशा खूप कन्सेप्ट आहेत, की ज्या C++ मध्ये तुम्हाला झालेल्या आहेत आणि परत तुम्हाला एकदा जावामध्ये यूज करायच्या आहेत. बघा आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे ऍक्सेस स्पेसिफायर आहे, क्लास आहे, फंक्शन आहे, ऑब्जेक्ट आहे, इनहेरिटन्स आहे, पॉलिमॉर्फिझम आहे, इनकॅप्सुलेशन आहे. अशा बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आपल्याला झालेल्या आहेत, त्या आपण इथे यूज करतोय डबल. तर स्टॅटिक काय? हा स्टॅटिक एक रिझर्व्ह कीवर्ड आहे. त्या स्टॅटिकचा पर्पज म्हणजे काय? की जर तुमची एखादी फंक्शन जर स्टॅटिक असेल, तर ते फंक्शन तुम्ही क्लासच्या साहाय्यानं किंवा क्लासच्या ऑब्जेक्टच्या साहाय्यानं कॉल करू शकत नाही. मग तुम्हाला तिथं ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागत नाही. तुम्ही डायरेक्टली क्लासच्या नावानं कॉल करू शकता. तर या मेथडला कॉल करण्यासाठी क्लास नावाचा एक क्लास आहे. कुठला क्लास आहे? क्लास नावाचा क्लास आहे. त्या क्लासला कंपायलरमध्ये यूज केलेला आहे आणि कंपायलर त्या तुमच्या मेन मेथडला त्या क्लासच्या नावानं आणि त्या मेथडच्या नावानं त्या तुमच्या मेन मेथडला कॉल करतो. तुमची मेथड ही स्टॅटिक असल्या कारणानं तुम्ही त्या मेथडला ते कॉल केलेलं आहे. ठीक आहे? आता आता आपल्याला काय बघायचं की स्टॅटिक हा रिझर्व्ह कीवर्डचा अर्थ असा झाला, की स्टॅटिक हा रिझर्व्ह कीवर्ड असल्या कारणामुळे आपण इथं ती तुमची मेथड त्या क्लासच्या नावानंच कॉल करतो. मग आता या मेनला कोण कॉल करणार आहे? मेनला कंपायलर कॉल करणार आहे. कंपायलरमध्ये क्लास नावाचा क्लास आहे, की जो त्या मेन मेथडला कॉल करतो. आणि आपण क्लासच्या नावानं कॉल करणार आहे, ऑब्जेक्टनं नाही. म्हणजे स्टॅटिकचा जो डेटा असतो, त्याला सेपरेट मेमरी लोकेशन असते आणि जो क्लासचा ऑब्जेक्ट असतो, त्याला सेपरेट मेमरी लोकेशन तुमचं अवेलेबल असतं. जास्त लय विचार करू नका. आपल्याला स्टॅटचा यूज परत बघायचा आहे सेपरेटली. पण इथं आपल्याला सुरुवातीलाच मेनमध्ये तुमची मेन मेथड स्टॅटिक असल्या कारणामुळे आपल्याला बघावं लागतंय. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, की मेन मेथड ही स्टॅटिक असल्या कारणामुळे कंपायलर हा त्या मेन मेथडला कंपाईल स्वतः कॉल करतो. ठीक आहे. त्यानंतर व्हाईड. व्हाईड काय हा? रिटर्न टाइप आहे. आणि व्हाईडचं मीनिंग काय? की कुठल्याही प्रकारचा डेटा मेन मधून रिटर्न केला जाणार नाही. म्हणून त्याला आपण काय मेन्शन आपण म्हणण्यापेक्षा जावामध्ये ती मेथड त्या टाइपमध्ये यूज केली आहे. काय? व्हाईड.
वाईड म्हणजे काय, कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न केली जाणार नाही. हे मेन काय आहे, हे जे मेन आहे ते तुमचं मेन जे आहे ते तुमचे मेन मेथडचं एक नाव आहे, त्या फंक्शनचं नाव आहे. ठीक आहे. कारण आपल्याला समजण्यासाठी की जावामध्ये जे काही एक्झिक्युशन चालणार आहे कुठून, त्या फंक्शनचं किंवा त्या मेथडचं नाव काय असणार आहे तर मेन. त्या मेन मेथडला एक महत्वाचं आर्ग्युमेंट पास केलेलं आहे. कुठल्या टाइपचं आहे ते, स्ट्रिंग टाइपचं आहे. आणि त्या स्ट्रिंग टाइपचे जे काही व्हेरिएबल आहे ते अरे टाइपचे व्हेरिएबल आहे. हा जो काही सिम्बॉल आहे तुमचा, ओपनिंग सबस्क्रिप्ट आणि क्लोजिंग सबस्क्रिप्ट, त्याला आपण अरे म्हणतो आपण त्याला. आपल्याला बघायचे सगळ्या परत गोष्टी. ठीक आहे. तर त्या मेन मेथडला हे जे आर्ग्युमेंट पास केलेलं आहे ते कुठल्या टाइपचं आहे, स्ट्रिंग टाइपचं आर्ग्युमेंट आहे. कुठल्या टाइपचं आर्ग्युमेंट आहे, स्ट्रिंग. तर जावामध्ये स्ट्रिंग नावाचे क्लास अवेलेबल आहे. जावामध्ये स्ट्रिंग नावाचा एक काय अवेलेबल आहे, क्लास अवेलेबल आहे. त्या स्ट्रिंगचं काय पर्पज आहे, कलेक्ट द मल्टिपल कॅरेक्टर्स इनटू अ सिंगल युनिट इज कॉल्ड एज अ स्ट्रिंग. म्हणजे स्ट्रिंग वरती ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी तुम्हाला जावामध्ये स्ट्रिंग नावाचा क्लास अवेलेबल आहे. हा स्ट्रिंग नावाचा क्लास तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर अप्पर केस, लोअर केस, स्ट्रिंगची लेंथ असेल, त्यातलं मिडल कॅरेक्टर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल, सुरुवातीचा लेटर कॅपिटल घ्यायचा असेल, दोन स्ट्रिंग एकत्र करायच्या असतील, दोन स्ट्रिंग कम्पेअर करायच्या असतील, असे बरेचसे फंक्शन्स तुम्हाला स्ट्रिंग नावाचा क्लास तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतो. आता हा स्ट्रिंग नावाचा जो क्लास आहे त्या टाइपची इथं आपण एक व्हेरिएबल बनवलंय. काय बनवलंय, ARG. ठीक आहे. तर ARG हे व्हेरिएबल आहे. कुठल्या टाइपचं, स्ट्रिंग टाइपचं व्हेरिएबल आहे. आणि ते व्हेरिएबल जे आहे ते कुठल्या टाइपचे मेन्शन केले, आपण अरे टाइप मध्ये मेन्शन केले. तर लक्षात घ्या, स्ट्रिंग इज अ क्लास, ARG इज अ व्हेरिएबल ऑफ दॅट स्ट्रिंग क्लास विथ अरे टाइप. म्हणजे तुमच्या मेन फंक्शनला जे काही आपण आर्ग्युमेंट पास केलेली आहे ती स्ट्रिंग टाइपची, आणि त्याचं काही व्हेरिएबल आहे ते अरे टाइपचं आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हे आपण बदलू शकत नाही, हे आपल्याला जावाने प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. आपण त्यानुसार आपल्याला ते यूज करायचं आहे. ठीक आहे. तर हा झाला या स्टेटमेंटचे मिनिंग. आणि ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट. इथे एक मी सिंपल मेसेज लिहितो, सिस्टीम डॉट वेलकम, आणि त्या सेमीकोलन मेन्शन करून देतो. ठीक आहे. आता हा प्रोग्राम मी सेव्ह करतो. ठीक आहे. सेव्ह करताना नाव काय देणार आहे बघा, एक नाव देताना लक्षात घ्या, जो तुम्ही क्लासला नाव दिले तर TYBCA, जसं दिले तसंच नाव तुम्हाला इथे मेन्शन करायचं सेव्ह करताना. काय घेतले बघा मी, TYBCA मध्ये टी कॅपिटल आहे, TYBCA नंतर 1 लिहिलेलं आहे, डॉट जावा. जावा का लिहिलं, तर जावाची फाईल आहे. कंपायलरला समजलं पाहिजे, जी फाईल कंपायलेशन साठी येणार आहे ती फाईल कुठली असणार आहे, जावाचीच फाईल तुम्हाला द्यावी लागेल. ठीक आहे. काय केलं बघा मी, TYBCA1.java. मी कुठे सेव्ह करतोय, माझा कोर जावा नावाच्या फोल्डर मध्ये मी सेव्ह करतोय. सेव्ह करा, कारण जावा हे केस सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही म्हणसाल की सर इथे मी टी कॅपिटल घेतलेलं आहे, सेव्ह करताना टी स्मॉल घेतलेलं आहे, चालणार नाही. केस सेन्सिटिव्ह मीन्स काय, अल्फाबेटिक मध्ये सुद्धा ते चेक करतं की कॅपिटल आहे का लोअर केस आहे. तिचं परफॉर्म करतं. आता इथे बघा, मेसेज टाईप करताना मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन दिले. सिस्टम म्हणजे काय, क्लास आहे जावामध्ये. सिस्टम काय एक क्लास आहे, आउट हा काय एक ऑब्जेक्ट आहे, आणि प्रिंट एलएन काय एक फंक्शन आहे. प्रिंट वरनं समजतं की डेटा प्रिंट करणे, आणि एलएनचे मिनिंग काय, डेटा प्रिंट करून तुमचा कर्सर जो आहे तो कुठं पाठव, नवीन लाईनला पाठव. आणि सेमीकोलनचे मिनिंग काय, की हे स्टेटमेंट इथं संपलेलं आहे, एंड ऑफ स्टेटमेंट. हे सांगण्याचं काम कोण करणार आहे इथं, सेमीकोलनचं काम आहे. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन ब्रॅकेट मध्ये तुमचा मेसेज, डबल कोड मध्ये आपण काय घेतो, नेहमी स्ट्रिंग घेतो. ठीक आहे. तो स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स, आणि त्यांचं ब्रॅकेट तुमचं कम्प्लीट करून मी इथं सेमीकोलन दिलेलं आहे. सिस्टम काय आहे, क्लास आहे, आउट काय एक ऑब्जेक्ट आहे, प्रिंट एलएन काय एक फंक्शन आहे मेसेज शो करण्यासाठी. म्हणजे हे प्रिंट एलएन नावाचं फंक्शन कुठून बिलॉंग करतं, सिस्टम नावाच्या क्लासमध्ये. आणि हे फंक्शन तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला त्या क्लासचा काय पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे. म्हणजे काय घेतलेलं आपण, आउट. ऍक्च्युली आउट हा जो ऑब्जेक्ट आहे तो प्रिंट स्ट्रीम नावाच्या क्लासचा आहे, पण बाय डिफॉल्ट ती जी काही हायरार्ची आहे त्या हायरार्ची मार्फत आपण हा क्लास यूज केलेला आहे. ते आपल्याला बघायचं आहे, नंबर ऑफ पॅकेजेस, नंबर ऑफ क्लासेस, इंटरफेसेस,
ते आपण परत बघूया. ठीक आहे. एक सिंपल मेसेज डिस्प्ले केला. हा प्रोग्राम आपण सेव्ह केलेला आहे. मी मिनिमाइज करतो. आता इथे मी कमांड प्रॉम्प्ट घेतलेला आहे इथे डेस्कटॉपला. त्याला डबल क्लिक करा. तुमचं पाथ सेट करून घ्या. cd डॉट डॉट चेंज द डिरेक्टरी, cd डॉट डॉट चेंज द डिरेक्टरी. आता माझं कुठं आहे F कॉलनला आहे. एंटर मारा. cd आपण काय नावाने घेतलेलं आहे कोर जावा. एंटर मारला. जावा सी हा आपला कंपायलरचं नाव प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी. आपण प्रोग्रामचं नाव काय घेतलेलं आहे tybca1.java आणि एंटर मारा. एंटर मारल्यानंतर जर तुमचं फाईल सक्सेसफुली कंपाईल झाली, आता कुठली एरर आपल्याला आली नाही. ठीक आहे. परत रन करा म्हणजेच इंटरप्रिटेशन करा. जावा BCA1 पण डॉट जावा लिहायचं नाही. डॉट जावा फक्त तुम्हाला कधी लागते फाईल प्रोग्राम कंपाईल करताना. रन करताना फक्त फाईलचं नाव घ्यायचं आणि एंटर मारा. आला का आपल्या इथे मेसेज वेलकम. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं? आजच्या लेक्चरमध्ये जो काय कोर जावाचा प्रोग्राम आहे तो कसा लिहायचा, त्यात जे काय आपण सुरुवातीला क्लास का लिहितोय, मेन मेथडचं काय पर्पज आहे आणि त्यातला प्रत्येक वर्ड सहित आपण असं एक मिनिंग बघितलेलं आहे. आणि तुम्हाला काय परत शंका वगैरे जर असेल जावाचा प्रोग्राम लिहिण्यासंबंधी तर ते तुम्हाला विचारू शकता. ठीक आहे. आपण आज इथं पास करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त एवढं बघूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचं पार्ट बघूया. मी तुम्हाला नोट्स क्लासरूमला शेअर करतो. ते व्यवस्थित वाचा, बघा एकदा. ठीक आहे. तर आजच्या लेक्चर आपण इथं पास करू आणि उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आपण पुढचा पार्ट. बाय.